अवघी दुमदुमली कुपवाड नगरी विठ्ठलाच्या जयघोषाने हरिभक्तपरायण कबीर अत्तार महाराजांच्या कीर्तनाने 3 दिवसीय महोत्सवाची सांगता माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी कलाक्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अकुज ड्रीमलँड मैदानावर 3 दिवसीय कीर्तन सोहळा उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडला. गेल्या 9 वर्षांपासून कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय अखंडपणे जपण्याचे काम माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या माध्यमातून शिवप्रेमी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीनं केलं जात आहे. कीर्तन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी महिला कीर्तनकार हरिभक्त परायण रोहिणीताई परांजपे, दुसऱ्या दिवशी सोमवारी पुरुषोत्तम पाटील महाराज व मंगळवारी हरिभक्त परायण कबीर अत्तार यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता झाली. कीर्तन महोत्सवाच्या पहिल्या पुष्पात महिला कीर्तनकार हरिभक्त परायण रोहिणीताई परांजपे यांनी माणसाला माणूस दिसेना तर दगडाला देव कसा दिसणार, आजचा तरुण तेजस्वी तपासवी तत्पर असावा, यासाठी वारकरी संप्रदाय आत्मसात करा असा उपदेश केला. कीर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या पुष्पात हरिभक्त परायण पुरुषोत्तम पाटील यांनी देश हिंदू धर्माविषयी आदर प्रेम करा, पापाचा बाप लोभ आहे, अति लोभापासून लांब राहा, चांगले संस्कार हाच जीवनात सर्वात मोठा दागिना आहे, सेवा करा, वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ राहा असा उपदेश दिला. आणि कीर्तनाच्या तिसऱ्या पुष्पात हरिभक्त परायण कबीर अत्तार महाराज यांनी ऐतिहासिक दाखले देत चांगल्याचे अनुकरण करावे, निर्व्यसनी राहा, चांगला समाज घडवण्यासाठी प्रयत्नशील राहा असा उपदेश दिला. कीर्तन सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी कीर्तनानंतर उपस्थित भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. या 3 दिवसीय कीर्तन सोहळ्यास पंचक्रोशीतून चांगला प्रतिसाद मिळाला. हजारो भक्तांनी उपस्थिती लावून या कीर्तनाचा लाभ घेतला. 3 दिवसीय कीर्तनाने संपूर्ण कुपवाडकर मंत्रमुग्ध झाले. या कीर्तन सोहळ्यात सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. कीर्तन महोत्सवानिमित्त शिवप्रेमी मंडळातर्फे आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कुपवाड.